की लॅप्रोस्कोपी यात आपल्याला मदत करू शकते का? डेफिनेटली. आता लॅप्रोस्कोपी बऱ्याच वेळा पेशंट्सला सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे आणि मग आता लॅप्रोस्कोपी त्यांना ऍडवाइस केलेली, बरोबर. हो. आता लॅप्रोस्कोपी DHL म्हणजे डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी. Yes. आता डायग्नोस्टिकचा अर्थ काय? निदान. बरोबर. आता ही लॅप्रोस्कोपी निदान करण्यासाठी केली जाते. आता हे बघ, तू जेव्हा हिस्ट्रोसल्पिंगोग्राफीचा एक्सरे काढते, सोनोग्राफी करते, त्याच्यात आपल्याला एक 70 ते 80-90% आपल्याला रिपोर्ट्स कळतात. सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण त्याला, की प्रॉब्लेम्स कळतात. बरोबर. परंतु लॅप्रोस्कोपी गोल्ड स्टँडर्ड तपासणी आपल्या Yes. इन्फर्टिलिटीमध्ये. त्याच्यात काय करतो ना आपण, दुर्बीण पोटामध्ये टाकतो, राईट. ऍक्च्युअल पोटामधल्या गोष्टी आपल्याला स्क्रीनवर दिसतात. Right. त्यामुळे जे काही दिसतं ते ऍक्च्युअल असतं. सोनोग्राफीमध्ये तुला ऍक्च्युअल दिसणार नाही, एक्सरे मध्ये तुला सगळं ऍक्च्युअल दिसणार नाही. तर डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी मध्ये आपल्याला कळतं गर्भपिशवी कशी आहे, ट्यूब्स कशा आहेत, बीजांडकोश कसे आहेत, ट्यूबचा आणि बीजांडकोशाचे रिलेशन्स कसे आहेत, मध्ये काही प्रॉब्लेम्स आहे का, आतमध्ये काही चिकटलं आहे का, म्हणजे आतड्या चिटकल्या आहेत का, गर्भपिशवी आणि बीजांडकोश एकमेकांना चिकटला आहे का, किंवा गर्भपिशवीमध्ये काही डिफेक्ट्स आहे का, किंवा काही मिलियरी ट्युबरकल्स आहे का, म्हणजे ट्युबरक्युलोसिस आहे का, Okay. अनेक PID आहे का, लॉट ऑफ थिंग्स आपल्याला कळतात. म्हणजे बाकीचं फायब्रॉइड हे त्या गोष्टी तर कळतात, पण अनेक गोष्टी ज्या आपल्याला एक्सरे सोनोग्राफीमध्ये कळत नाही त्या लॅप्रोस्कोपीमध्ये कळतात.